महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेमध्ये बंडखोरी। महायुतीमध्ये जागा भाजपला सुटलेली असताना सत्तारांच्या मुलाचा अर्ज। भाजपचे सुहास शिरसाट आणि सेनेच्या समीर सत्तारांकडून अर्ज दाखल। भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू। भाजपने आमचं मुंडकं तोडलंय। 18 महिन्यात आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही। बंडखोरीनंतर शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचा संताप। आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं। निधी आल्यावर निधी देणार। सत्तारांच्या आरोपांवर भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर। तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार। 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अंबादास दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या। तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय। आमची घोडदौड अशी सुरू राहील। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुद्दा अप्रत्यक्षपणे खोडला। पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून ड्रामा। राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल। विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल। सुनील टिंगरेंच्या समर्थनार्थ रामदास काडेंचा राजीनामा। रामदास काडे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष। सुरेश गुलेंकडून देखील नाराजी व्यक्त। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर टिंगरेंच्या समर्थकांची घोषणाबाजी। सुनील टिंगरेंना न्याय द्या, समर्थक आक्रमक। रायगड विधान परिषदेसाठी महायुतीमधून तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरला। तर शिंदेंच्या सेनेकडनं महेंद्र दळवींची मुलगी जुईलीचा अर्ज। जागा राष्ट्रवादीला असताना शिंदे सेनाही आग्रही। यवतमाळची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली असताना भाजपमध्ये बंडखोरी। भाजपच्या नितीन भुतडा यांचा अर्ज दाखल। तर महायुतीचे उमेदवार म्हणून सेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा अर्ज। परभणीसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडनं बंडखोरी। परभणीची जागा शिवसेनेकडे असतानाही राष्ट्रवादीकडनं 2 अर्ज। विजय जामकर, संग्राम जामकरांचा अपक्ष रिंगणात। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। दराडेंच्या विरोधात गणेश गीते, गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात। गीते बंधूंचा अपक्ष अर्ज दाखल। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल। काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकर तर पवारांच्या राष्ट्रवादीकडनं वसंत देशमुखांचा अर्ज। ठाकरेंच्या सेनेचे नागेश अक्कलकोटेही रिंगणात। सांगली विधान परिषदेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचं चित्र। पवारांच्या राष्ट्रवादीनंतर काँग्रेसच्या उमेदवारांकडनं अर्ज दाखल। पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील रिंगणात तर काँग्रेसकडून संजय मेंढे आणि मयूर पाटील यांचा अर्ज। जूनच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ। हॉटेलचं जेवण, चहा, नाश्ता, लग्नाचं कॅटरिंग महागण्याची शक्यता। 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 42 ते 53 रुपयांनी महागला। मुंबईत व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपये 50 पैशांना मिळणार। आजपासून नवे दर लागू। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 2% वाढ। कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल आता $93वर। इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढल्याचा अंदाज। अमेरिकेचा इराणच्या रडार संस्थापक अभिजित दिपके भारतात येणार। 6 जूनला दिल्लीमध्ये आंदोलनाची घोषणा। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन।